आमच्या आरक्षणाला धक्का लागला नाही पाहिजे. हे जर सरकारने जर काही दखल नाही घेतली तर आम्ही काय करायचं? आमचा हक्काचा असून ना हे काय घ्यायचं आणि याच्यापेक्षा बी आम्ही कठोर आंदोलन करणार. त्यांच्या जर जीवाला काही झालं तर त्याची जबाबदारी कोण घेणार? आमची जी एक भाकर आहे ती आम्ही कोणाला देऊ शकत नाही. सरकार कुठंतरी येळ काढूपणा करतंय असं आम्हाला वाटतंय. जोपर्यंत हाके सरांच्या पूर्ण मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत हे उपोषण इथलं चालू राहणार. ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी बीड जिल्ह्यामध्ये ओबीसी समाज आक्रमक झालेला आहे. सरकार याच्याकडे लक्ष देत नसल्यानं आणि दुर्लक्ष करत असल्यानं सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी बीडच्या खिळद गावामध्ये गावकऱ्यांनी मुंडन आंदोलन सुरू केलेलं आणि सरकारचा निषेध व्यक्त करतात. माझ्या पाठीमागे आपण पाहतोय अशा पद्धतीने गावातील जे लोक आहेत ते एकत्रित येऊन सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी मुंडन करत आहेत. आणि गेल्या 8 दिवसापासून हाकेंचं जे काही उपोषण चालू आहे त्याकडेही सरकार दुर्लक्ष करत आहे. तसेच या खिळद गावामध्ये सुद्धा 3 दिवसापासून उपोषण सुरू आहे. हे सगळे जे ओबीसी बांधव आहेत हे ओबीसी बांधव देखील या उपोषणामध्ये सहभागी झालेत. आता पेरणीचे दिवस आहेत पण पेरणीचे दिवस असताना सुद्धा हातातलं पेरणीचं काम ठेवून हे सगळे जे लोक आहेत त्यामध्ये सहभागी झालेत. मुंडन केलेले माझ्यासोबत काही लोक आहेत. काय तुमचं नेमकं कसा निषेध व्यक्त करताय? काय मागणी तुमची? आमची मागणी आमच्या आरक्षणाला धक्का लागला नाही पाहिजे. आमची ही मागणी सरकारने काहीतरी थोडंफार आरक्षणवाल्याला बी केलं पाहिजे ना. आता हे आम्ही आंदोलन केलं हे आमचे 2 लोक बसलेले आहेत यांची पण काही दखल घ्यायला पाहिजे ना. यांना तर वाऱ्यावर सोडायचं का? हे जर सरकारने जर काही दखल नाही घेतली तर आम्ही काय करायचं? हे 3 दिवस झालं उपाशी बसलेले आहेत. जर सरकार याची सुद्धा काही सुविधा करीना. नेमकं हे मुंडन का करावं वाटलं? कशामुळे नेमकं काय हे उपोषण किती दिवस चालू ठेवायचं शासनाने? याला सुद्धा त्यांचं काही हे पाहिजे ना. ओबीसी समाज असा किती ओबीसी समाज नाही का इथं? बाकीचे जे सगळ्याचं त्यांना हे करता येतं, ओबीसी समाजाचं नाही का काय करता येतं? आमचा हक्काचा असून ना हे काय घ्यायचं नाही आम्हाला. आमच्या हक्काचं आहे फक्त हे याला तडा जाऊ नका म्हणून हे आमचं हे आंदोलन आहे ना. आणि याच्यापेक्षा बी आम्ही कठोर आंदोलन करणार आहेत परत. अच्छा, एवढीच आम्हाला सरकारला आमची विनंती. आपण पाहतोय अशा पद्धतीने इशारा देखील दिला जातोय. नेमकं काय मागण्या आहेत आणि त्या मागण्याकडे सरकारचं कशा पद्धतीने लक्ष आहे? हे ओबीसी बचाव आंदोलन चालू आहे. आमचे 2 दिवस झालं 3 दिवस झालं 2 मुलं एक आमरण उपोषणला बसलेत. त्यांनी कणसुद्धा खाल्ला नाही. कारण त्यांच्या जर जीवाला काही झालं तर त्याची जबाबदारी कोण घेणार? अजून एकही शासनाचा माणूस इथं येऊन त्यांना भेटला नाही. तर याचा आम्ही निषेध म्हणून हे आज मुंडन आंदोलन चालू केलं. याच्यापेक्षा आम्ही चक्का जाम करू, रोड जाम करू, एकही आम्ही नेता गावबंदी करू, फिरून देणार नाहीत बाहेर. काय नेमक्या भावना आहेत समाजामध्ये? कशा पद्धतीने तीव्र भावना आहेत तुमच्या? आमची जी एक भाकर आहे ती आम्ही कोणाला देऊ शकत नाहीत. आम्हीच खाणार आणि आम्हाला ठेवायची. मराठी लोकांनी त्यांची ती 100 एकर उतारे येतं ते गरिबाच्या नावाचे करून द्यावात आणि मग ते सरकार काय करेल दखल घेते. पण हे गरीब लोक येतं हे जगले पाहिजेत. यांनी जगायचं कशावर? हाके पाटलांचं उपोषण सुरू आहे. सरकारचे शिष्टमंडळ त्यांच्याकडे जाते. मात्र नेमकी कशी चर्चा होते? सकारात्मक होते का? नेमकं सरकार ओबीसींच्या अनुषंगाने न्याय देण्यासाठी सक्षम असं आहे असं वाटतंय का? सरकार येळ काढूपणाचं धोरण अवलंबत आहे. काल 2 बैठका झाल्या. आंतरवाली सराटीला एक शिष्टमंडळ गेलं. रात्री बी एक शिष्टमंडळाची मुंबईमध्ये भेट घेतली ओबीसी शिष्टमंडळाची. पण त्यामध्ये कोण निष्फळ झाल्या दोन्ही बैठका. एकही तोडगा निघाला नाही. आणि सरकार कुठंतरी येळ काढूपणा करतंय असं आम्हाला वाटतंय. काय सरकारला म्हणणं असेल तुमचं? सरकारला आमचा कडक इशारा आहे की आमचं जे आरक्षण आहे जे आम्हाला संविधानात दिलेलं आहे, मंडल आयोगाने 1993 पासून आरक्षण दिलं आहे आम्हाला, ते आरक्षण आमचं राहिलं पाहिजे ना. त्या आरक्षणामध्ये कुणी तुम्ही त्यांना आरक्षण द्या, ओपनवाल्याला आरक्षण द्या, पण त्यांना सेपरेट द्या. आमच्यामध्ये नकोच. अच्छा, नेमकं काल आता बैठक देखील झाली. मुख्यमंत्र्यांचं शिष्टमंडळ होतं, त्याबरोबर ओबीसीचे नेते पंकजाताई देखील होत्या, भुजबळ साहेब देखील होते. नेमकं त्या बैठकीमध्ये काय चर्चा झाली आणि नेमकं कशा पद्धतीने त्या बैठकीकडे पाहताय? सरकार सकारात्मक आहे तुमच्या मागण्यासंदर्भात? सरकार कालच्या बैठकीत वाटतंय पण तरीसुद्धा जे सगळे सोयरेवर आहे की जे अध्यादेश काढला त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं, जे हरकती आल्या त्या हरकतीचा आणखीन त्यांनी काही उल्लेख केलेला नाही. त्या संदर्भात त्यांनी काय केलं त्या संदर्भात त्यांनी ठोस निर्णय घ्यावा लवकरात लवकर. नेमकं गावातलं उपोषण किती दिवसापासून सुरू आहे आणि किती दिवस चालणार आहे? काय नेमकं त्या पुढची तुमची भूमिका ठरली? गावातलं उपोषण एक आजचा 3रा दिवस आहे. जोपर्यंत हाके सरांच्या पूर्ण मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत हे उपोषण इथलं चालू राहणार आहे. आणि सरकारने लवकरात लवकर जे डुप्लिकेट समजा खोट्या कुणबीच्या नोंदी आहेत त्या रद्द करण्याविषयी तातडीने निर्णय घ्यावा, त्याची चौकशी लावा. जे अधिकाऱ्यांनी बोगस काम केले असतील त्यांना जे काय कारवाई असेल त्यांच्यावर करण्यात यावी. त्याच्यानंतर जसं सारथीला हे पैसे देतात तसं आमचे ओबीसीचं पण महामंडळ आहेत ना. तुम्ही सगळ्या सारख्याने 60% आहेत आम्ही. 60%ला तुम्ही जर लोकसंख्येप्रमाणे पैसे द्यायला पाहिजेत का नाही? त्यांनी
हां तुम्ही जर सारथीला समजा ते 20-30% तेवढेच पैसे देत आहेत आणि ओबीसीला तेवढेच पैसे कसं काय जमणार ही गोष्ट? आमच्या लेकरा बाळाला शिकायचं नाही आहे का आमचे लोक सगळे पैसेवाले आहेत का? ठीक आहे असतील काही लोक, पण सगळा समाज पैसेवाला नाही आहे ना. काय मागणी असेल मुख्यमंत्र्याकडे? मुख्यमंत्र्याकडे जे गेले 9-10 दिवस आंदोलन चालू आहे हाके सरांचं, त्यांची जी मागणी आहे बुवा ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही ही लेखी आश्वासन सरकारने द्यावं आणि तिथून पुढं मग आम्ही थांबू शकतो. सरकारनं लेखी आश्वासन दिलं पाहिजे तरच या उपोषणाच्या आणि या आंदोलनाच्या अनुषंगाने आम्ही विचार करू अशा पद्धतीची भावना देखील व्यक्त केली जाते. मात्र कुठंतरी गेल्या 8 दिवसापासून सुरू असलेलं जे उपोषण आहे आजचा 9वा दिवस आहे आणि आता ओबीसी समाजाचा कुठंतरी जो संयम आहे तो सुटत असल्याचं देखील चित्र पाहायला मिळतं. एवढंच नाही तर जो तीव्र संताप आहे तो संताप देखील व्यक्त केला जातो आणि तो संताप व्यक्त करण्यासाठी खिळत गावातल्या नागरिकांनी स्वतःचं मुंडन केलेलं आहे आणि मुंडन करून सरकारचा निषेध व्यक्त करतात. त्यामुळे एकंदरीतच या ओबीसीच्या मागण्यासंदर्भात सरकार काय भूमिका घेणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामन प्रकाश जाधव सोबत सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड.